नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पॉवर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. त्रिवेणी संकेत वसुले व्हाईटफील्ड बंगळूर या ठिकाणी आलेले आहोत आणि वसुले कुटुंबाला आज भेटणार आहोत. मी त्रिवेणी संकेत वसुले. मी ॲज अ IT ॲनालिस्ट IT कंपनीमध्ये काम करते. जनरली मुलींबद्दल म्हटलं जातं की मुलगी ही सर्वगुणसंपन्न आहे, पण आमच्या बाबतीत संकेत हे सर्वगुणसंपन्न आहेत. आमचं नातं म्हणायचं झाल्यास आंबट गोड. एक उदाहरण देते. आत्ता आम्ही एका क्षणी भांडतोय आणि तिसरा व्यक्ती तिथे उभा आहे. पुढच्या क्षणी आम्ही एकमेकांशी असं बोलायला लागतो की त्या व्यक्तीला वाटतं की अरे हेच ते का दोघं जे आतापर्यंत भांडत होते. महाराष्ट्राच्या बाहेर इथे बँगलोरमध्ये राहून आपलं मराठी पण जपायचं झाल्यास एक आतून मला एनर्जी येते आणि जी मला पुढाकार घ्यायला भाग पाडते की चला काहीतरी आपण इथे बँगलोरमध्ये करूया, आपले सण साजरे करूया. सो मी पुढाकार घेऊन इथे बँगलोरमध्ये आमच्या सोसायटीमध्ये एक मराठी ग्रुप फॉर्म केलेला आहे, जिथे आम्ही सर्व मराठी फॅमिलीज मिळून वर्षातील जेवढेही आपले महत्त्वाचे मराठी सण येतात वेळातला वेळ काढून आम्ही तो सेलिब्रेट करतो. आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. पूर्व असो वा पश्चिम किंवा दक्षिण उत्तर असो, जिथे जिथे पसरली मराठी तिथे खेळ हा दिसो. आनंदाने नाहून जाण्या सगळ्यांना बोलवा. काही दिशांना आता बरं, आता तो उखाणा. हो नक्कीच. थोडं केलं आहे प्रिपरेशन. 4 वर्ष झालेत लग्नाला, पण 7 जन्म निभावणार संकेत आणि त्रिवेणी. 4 वर्ष झालेत लग्नाला, पण 7 जन्म साथ निभावणार संकेत आणि त्रिवेणी. आदेश भाऊजी आज आमच्याकडे आलेत माझ्यासाठी नवी कोरी पैठणी. अरे वा, तुम्ही पण घेणार आहात ना. काम काम म्हणता म्हणता फार फिरलो विदेशी. काम काम म्हणता म्हणता फार फिरलो विदेशी. त्रिवेणीच्या रूपात बायको मात्र आणली स्वदेशी. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना लगेचच. नमस्कार. 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 कुठलं बालपण कुठलं तुमचं? माझं बडनेरा बडनेरा. अमरावती. मग तिथे घरी कोण कोण होतं? घरी माझे मम्मी पप्पा भाऊ मी आणि माझे आजोबा पण असायचे. आणि तुमच्याकडे? माझं बालपण वर्धेला, नागपूरचं. हा, वर्धा म्हणजे बापू कोटी म्हणता येणार. आणि त्यानंतर आम्ही मग नागपूरला शिफ्ट झालेलो. कधी? साधारण 2002ला. अच्छा, मग तुमचं सगळं शिक्षण वर्ध्यातलं? हा, 10वीपर्यंत मी वर्धेला आणि 2001-2 पासनं आम्ही नागपूरला. मग त्यानंतर आम्ही नागपूरलाच होतो. मग आता कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर निघावं लागलं. घराच्यात ऑलमोस्ट 10 वर्ष झालेली घराच्या बाहेर आहे. लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 4 वर्ष. 6 वर्ष स्वतःच बाहेर होतो. परदेशात पण होता ना तुम्ही? परदेशात वारी म्हणजे सुरू असतं. ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट मंथ जावं लागतं मला कामानिमित्त. आणि आपण काय करता? मी एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे आता आणि झालेत मला 5-6 वर्ष झालेले आहेत जॉब. ठीक आहे ना, एवढं रागावून बोलण्याचं. मला इंटरनॅशनल कंपनी मला वाटलं धडधड वाढली पाहिजे. कसं काय ओळख कुठे झाली किंवा कसं जमलं लग्न? म्हटलं तसं तर अरेंज मॅरेज आहे, पण नाही म्हटलं तसं तर हां स्टोरी ॲक्च्युली. हा, मग सांगा ती स्टोरी सांगा. म्हणून सुरुवातच तशी केली. एक मॅगझिन आहे वरवधू सूचक मंडळाचं. बरं. तर त्यात मी यांची प्रोफाईल बघितलेली. म्हणजे तेव्हा फक्त असंच होतं बोलणं की आता बघूया माझ्यासाठी. तर मला आवडले प्रोफाईल, तर मी त्यांना मेसेज केला आणि त्याचा रिप्लाय नाही आला. मग मी विसरले काही दिवसांनंतर आणि अचानक एक दिवस मेसेज बघितला यांचा, रिप्लाय आलेला आणि तोही अगदी 9 महिन्यांनंतर की हाय हाऊ आर यू म्हणून. आणि मला शॉकच बसला की अरे अचानक आणि आत्ता तेही 9 महिन्यांनंतर. आणि विचारलंही तर काय तर कशी आहेस वगैरे आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून. आणि मला धक्काच बसला, कॉंग्रॅच्युलेशन्स कशासाठी? आणि मी विचारलं त्यांना तसं, तर ते म्हणाले अगं तुझं लग्न झालं आहे ना. तर मी म्हटलं अरे नाही माझं लग्न नाही झालेलं आहे. म्हटलं असं का विचारलंस? तर ॲक्च्युली त्यावेळी माझा प्रोफाईल पिक्चर जो होता तो माझ्या फ्रेंडच्या लग्नातला होता आणि हातावर मेहंदी वगैरे आणि तसे कपडे. त्यांना वाटलं की माझं लग्न झालं आहे. नाही, पण मला सांगा एवढं लगेच डायलॉग काय कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे? याला म्हणतात कुठेतरी पाणी मुरतंय. सांगा आता, तुम्ही बोला.
म्हणजे मी तिला हाय पाठवलं आणि पहिले तर अपॉलॉजी केलं की बा ऑलमोस्ट 9 महिन्यांनी बघतोय मी. पण मला एक सांगा, तुम्ही 9 महिन्यांनीच बघितलं होतं ना, अनोळखी व्यक्तीने आलेला तो रिप्लाय नाही, पण त्याच्यातला जो मेसेज होता ना, काय होता? तो इंग्लिशमधला मेसेज फार टचिंग होता. म्हणजे बा माय पॅरेंट्स आर लुकिंग फॉर अ ग्रूम फॉर मी, आणि म्हणजे मराठीत आता भाषांतर करतो. प्लीज. इंग्लिशच्या तासाला वर्गाच्या बाहेर असायचे. तर माझे आई बाबा माझ्याकरता मुलगा बघतायत आणि मी तुमचा प्रोफाईल बघितलेला आणि मला तुमचा प्रोफाईल आवडला, तुम्ही इंटरेस्टेड आहात का, असा मेसेज होता. पण ऑलमोस्ट 9 महिने निघून गेलेले. तुम्ही काय तेव्हा दुसरीकडे म्हणजे बाहेर कामाला तो? हो. तर असं मग मी बघितलं त्यांचं हिचा जो प्रोफाईल पिक्चर होता, त्यामध्ये असं हाताला हात बांधून सगळे ग्रीन बांगड्या घातलेल्या आणि कंकण लावलेलं जसं हळदीला असतं. म्हटलं मुलगी गेलेली. तर मी म्हणाले की ठीक आहे, मग मी आता कॉंग्रॅच्युलेशन्स, मग आता आपण काय म्हणणार, कसं बोलणार. तर मग कॉंग्रॅच्युलेशन्स. मग त्यानंतर हळूहळू बोलणं सुरू झालं. ओके, आणि आज इथे होता मी. किती मस्त. पण मला सांगा ना, आता तुम्ही ते मगाशी म्हणाला होतात बघा, तसं तर आमचं अरेंज मॅरेज आहे, ते तसं तर म्हणजे आता क्लिअर करा. मग असंच बोलणं सुरू झालं. हे फेसबुक किंवा सोशल मीडिया फार कमी यूज करतात. तर मग हे म्हटले की आपण व्हॉट्सअपवर बोलू शकतो का. म्हटलं ठीक आहे, आपण बोलूया. मग त्याच्यावरती चॅटिंग आणि मग कॉल्स अधूनमधून. मग थोडं एक इमोशनल अटॅचमेंट होतं, पण त्याला लव्ह किंवा प्रेम असं नाही म्हणू शकत. मग काय असंच? मग थोडं इमोशनल अटॅचमेंट म्हणजे झाली काय? की वाटायचं हां आहे, चांगला व्यक्ती आहे. नाही, मला सांगा ना, म्हणजे काय? सोशल मीडियावरती बोलणं सुरू झालं आहे, चॅटिंग सुरू झालेलं आहे, इमोशनल अटॅचमेंटपर्यंत गेलेलं आहे, पण ते प्रेम नाही आहे. हां, मग काय आहे आता ते मला ऐकायचं आहे. होतं मनात कुठेतरी की हां असल्याशिवाय तुम्ही पहिला मेसेज पाठवला का? नाही, तेच म्हटलं ना, प्रोफाईल आवडलं. त्यांच्याकडनं काय? ते त्यांनीच सांगितलेलं बेटर राहील. काय हो? माझ्याकडनं सच म्हणजे जसं जसं बोलत गेलो, म्हणतात ना प्रवाहात आपण वाहत जातो, तसं माणूस वाहत गेला. आणि मग एके दिवशी डायरेक्ट बघायला गेलेलो त्रिवेणीला, न सांगता. सांगितलेलं पण नाही. नाही, ते एकदम सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी. अचानक एक दिवस त्यांच्या पॅरेंट्सचा माझ्याकडे फोन आला की आम्ही येतोय मुलगी बघायला म्हणून. आणि मला धक्काच बसला की आम्ही फोनवर बोलतोय, मेसेजवर, आणि मला काही त्याचा थांगपत्ताच नाही. मग हे जेव्हा घरी आले तेव्हा काय प्रतिक्रिया होती? एक सुखद धक्का होता माझ्यासाठी, पण एक वेगळी विलक्षण त्याला काय म्हणता येईल रिॲक्शन. हां, कर्नाटकी भाषेत सांगितलं तरी गोतीला म्हणू शकता. गोतीला म्हणजे माहिती नाही. मला वाटलं गोतीला म्हणजे गोत्यात आला. हां, तर हे आणि यांचे कझिन आलेले निरुदादा, ते खूप फेअर आहे यांच्यापेक्षाही आणि युरोपियनच दिसतात. तर माझ्या काकू आल्या मागून आणि मला विचारतात, अगं यापैकी नवरा मुलगा कोणता, आणि जर असेल म्हणजे यांचे भाऊ जर असेल तर नकार दे बरं, कारण असं वाटेल की तू विदेशातून कोणीतरी आणलंय म्हणून. तर मग मी त्यांची तिथेच गैरसमज दूर केला की नाही हे आहेत म्हणून. आणि मग नंतर एकच हसा उडाला आतमध्ये. हे आत जे सुरू होतं पडद्यामागचं, हे तुम्हाला माहिती नव्हतं ना ते? नाही. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. अंतःकरणावर दगड ठेवून बरं वाटतंय असं काम. पण मला विचारायचं, कसा आहे स्वभाव त्यांचा? मस्त, एकदम फ्रेंडली आहेत. तोच मला खूप आवडला आहे स्वभाव, की आधी आम्ही फ्रेंड झालो आणि मग तो जो म्हणजे आधी प्रेमात पडला, आधी फ्रेंड्स सॉरी आधी इमोशनल अटॅचमेंट झाली. काय सांगाल यांच्या स्वभावाबद्दल? त्रिवेणी म्हणजे हौशी, फार हौशी, सामंजस्य, सगळ्यांना सांभाळून नेणारी. ओके, आईवडिलांना म्हणजे जनरली आपण जॉईंट फॅमिली असं बघत नाही, पण माझे आई बाबा सोबत राहतात आमच्या. आणि एखादी गोष्ट करायची आहे तर जसं तुम्ही होम मिनिस्टर येणार, तर ज्या दिवशी तुमचा पहिला कॉल आलेला, ओके, त्या दिवशीपासनं होम मिनिस्टर येणार, तयारी करा, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं. अरे हो, मी करतो, पण मला थोडं दम तर घेऊ दे. म्हणजे आम्ही येणार म्हटल्यानंतर काय घरात चालतं. बरं, पण या इतक्या वर्षात म्हणजे 4 वर्ष ही आणि त्या आधीची किती ती इमोशनल अटॅचमेंटची?
ती काहीतरी दोन तीन महिने आणि 9 महिन्याचा तो एक स्पॅन. तो स्पॅन. लंबा इंतजार. पण मला सांगा की या सगळ्या ह्याच्यामध्ये मसालेदार किस्सा सांगायचा झाला तर कुठला सांगा? लग्न झाल्यानंतर आम्हाला कळलं की आमच्या दोघांचं बोलणं सुरू होतं आणि साईड बाय साईड आमचे पॅरेंट्ससुद्धा भेटत होते एकमेकांना, पण ते या टॉपिकसाठी नाही, पण वेगळंच काही दुसऱ्या विषयासाठी. त्यावेळी माझ्या बहिणीच्या लग्नाचा विषय सुरू होता, कझिनचा. तर आणि माझे सासू सासरे माझ्या ननदसाठी बघत होते. तर ते असं त्यांचं भेटणं सुरू होतं आणि हे आमचं इकडे असं जुळून गेलं. हे जुळवलेलं आहे. हे असंच जुळून गेलेलं नाहीये, हे जुळवलेलं आहे. बरं, आता एक छोटंसं आव्हान आहे आणि या आव्हानामध्ये काही चिठ्ठ्या घरामध्ये आम्ही लपवलेल्या आहेत. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी घरात ठेवली ती घेऊन यायची. वेळ फक्त 1 मिनिटाची. बाळकृष्ण, वेळ सुरू झाली. देवार. गणपती बाप्पा मोरया. 20 सेकंद झाली तोपर्यंत. हा, वेळ फार महत्वाची आहे. एक क्षण. सावकाश. लग्नाची आठवण. 30 सेकंद झालेली आहे. थांबा. 20 सेकंद राहिलेली आहेत फक्त. धान्याचं कोठार. 10, 9, 8, 7, 6. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरामध्ये आलेली आहे. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. चला, सगळ्यात आधी सासूबाईंकडे माहीत देतो. हां, ती फार छान आहे. तिचं हसणं मला खूप आवडतं आणि सगळ्यांशी मिळून राहते आणि कोणी नातेवाईक जरी आले तरी त्यांच्याशी पण छान असते. आमच्यासोबत तिला जायला आवडतं कुठे पण. हे माहिती होतं यांचं काय सुरू आहे ते? हो, आम्हाला माहिती होतं ते. तुम्हाला अंदाज आला होता? हो, कारण आमच्याकडे मोबाईल आहे तर ते दिसतंच. तुमची इमोशनल अटॅचमेंट कळली होती. कारण त्यांना माहिती नसेल की मम्मी पप्पांना माहिती नाही, पण आम्हाला माहिती होतं की त्यांचं ते सुरू होतं 9-10 महिन्यापासून. छान सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून आणलेली आहे मी तिला. ती खरोखरच मुलीसारखीच आहे. गृहलक्ष्मी आहे. हा, गृहलक्ष्मी आहे आणि आम्हाला सगळं सोबत ठेवते ती. आणि दुसरी गोष्ट, काय पाहिजे नको ते सगळं ते विचार करते. तुमचा मुलगा फसवलं म्हणतो. फसवलं म्हणजे ते त्याच्या दृष्टीने फसवलं म्हणजे बा त्याला वाटत असेल की बा आईकडे. जावई छान आहेत, सर्व गुण संपन्न आहेत आणि मल्टीटास्किंग आहेत. असं तुम्ही 3 पाठ करून आलेले समजा. नाही, मी आता म्हणजे पाहून राहिली, कालच आली मी पण. तर खूप आवडीने करून राहिले. दोघंही जण एकमेकांच्या साथीने करत आहे आणि एकमेकांच्या मनातलं समजून घेतात. चिडचिड होते थोडीशी, पण त्यांचीच दोघांची. हा, आणि बाळाला रागवतात थोडंसं. ते रागवायला नको त्यांनी. बसुले साहेबांनी चांगली प्रतिक्रिया घेतली मुलीबद्दल आमच्या. पण समाधानी आहात? हो, भरपूर. गजानन बाबाची कृपा आहे. जावयाला खूप रिस्ट्रिक्शन झाली आहे. नाही. काय सांगणार जावयांना? जवाई स्मार्ट आहे, सुंदर, वेल क्वालिफाईड आहे, अनुभवी आहे, सुसंस्कारित आहे आणि स्वभाव म्हणजे अनुभव खूप आहे. असे कोणतेही काम सांगितलं म्हणजे स्वयंपाक खोलीपासून भाजीपाल्यापासून तर पूर्ण. मी स्पेशली कार्यक्रमासाठीच आलेलो आहे आणि म्हणजे मी लहानपणी पण हा शो बघायचो. त्यात ताई येत आहे टी व्हीवरती आणि या शोवरती, तर मी खूप आवर्जून काम सोडून. नाही, असं तेवढी मेमरी स्ट्रॉंग नाही. ताई थोडी म्हणजे कंट्रोलिंग आहे तर माझ्यावरती तरी. आणि माझ्यासाठी तरी ताई माझी सेकंड आई म्हणूनच मी कन्सिडर करतो. कारण की ज्या गोष्टी मी मम्मीला सांगू शकत नाही, पप्पाला सांगू शकत नाही, त्या मी ताईशी बोलतो. मला तुम्हाला सांगायचंय, जे बोलू शकत नाही ना ते लिहून दिलं काही जण. ते काय आहे मला बघायचं. हां, चालेल. कदाचित तक्रारी असू शकतात. तुम्ही नॉनव्हेज बनवत नाही का?
प्रयत्न केलेला पण तो फसला, त्याच्यामुळे तो प्रयत्न सोडूनच दिला. मुद्दाम फसवला की पुढे परत ती वेळ येऊ नये म्हणून. खूप बिझी असतात. मुलगा झाल्यापासून तरी झालेली आहे. स्वतःला ऐकून घ्यावं लागेल म्हणून बिचारा आधीच झोपलाय. मला माहिती आहे शेवटी माझ्यावरच येणार आहे सगळं. त्रिवेणी, झोप येत असेल तर सांगत जा, उगाच फोनवर कारणं देत जाऊ नकोस असं कोणीतरी म्हटलेलं आहे. हे काय आहे नेमकं? हे काय आहे नेमकं मला कळलं नाही. काय आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे बघितलं? ते माझ्या झोपेवरती कोणालाही जर प्रॉब्लेम असेल तर ते हेच. एकमेव माणूस आहे. त्रिवेणीला फोन करायला वेळ नसतो, फक्त सणावाराला आठवण येते. खरंच बिझी असते का दाखवते? माझ्या मते असते, पण ज्यांनी लिहिले त्यांच्या मते मी दाखवते बहुतेक. तुम्ही फोन उचलत नाही बऱ्याच जणांचा. नाही तर उचलते मोस्ट ऑफ द टाइम. दहशत बघा. ही मिस्टरांची असणार चिठ्ठी. काटकसरी असणं चांगलं, पण अति काटकसर करू नका आणि एखाद्या गोष्टीचा सतत तगादा लावू नये. आत्ता या प्रसंगी एक छोटासा खेळ आहे. तुम्हाला एक चित्र काढायचं आहे आणि ते चित्र काढून फक्त दाखवायचं, काही बोलायचं नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी ते ओळखलं तर यांना बक्षीस मिळणार. दहा, 9, 8, 6, 7. पण अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही काढायचं. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. सुंदर काढलं होतं. काय आहे ते सांग. घुबड. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. 3 अपेक्षा सांगावं त्यांच्याकडून. त्यांनी स्वतःसाठी मी टाईम काढावा. दुसऱ्यांसाठी त्यांनी कधीही तुम्ही फोन करा, रात्री झोपेतून जरी उठवलं तरी ते तत्पर असतात, पण स्वतःसाठी कधीच नाही. तर थोडा मी टाईम काढून करावा त्यांनी. विनंती. नाही हो की नाही? नक्कीच. हां, चला दुसरी अपेक्षा. ओला टावेल नेहमीच वाळायला टाकावा. हे काय आहे? हे काय आहे सांगा. जनरली मला 2 टॉवेल न्यायची सवय आहे. तर एक ओला असतो आणि एक वाळला. जो वाळला असतो मी सूर्यनमस्कार करतो, म्हणजे सूर्याला अर्घ्य देतो, तर तो ऑटोमॅटिक जातो. पण जो ओला राहिलेला असतो गादीवर किंवा सोफ्यावर कधी, तो तसाच पडलेला असतो. तर थोडंसं सुक्याबरोबर ओल्याकडे पण लक्ष द्या. नक्कीच. तुमच्या 3 अपेक्षा सांगावं. अपेक्षा ॲज सच नाही आहेत. बरं, दोघेही खूप छान आहात. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करतो. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आठवण भेट आजची. वाव, सुंदर सुंदर. त्या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.